चला मित्रांनो, आता आपण गावावरनं निघालो आणि थेट आपण आता आलेलो आहे बाळूमामांच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला दर्शनी घडवतो बाळूमामांचं आणि सगळा परिसर दाखवतो, सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर चला आता जाऊया आपण दर्शनासाठी. चला आता आपण बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आपण इकडे बघतोय अवधूत चिंतन अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं मंदिर आपल्याला दिसतं आहे. तर ते बाहेर आपण छोटे छोटे स्टॉल बघतोय, म्हणजे भंडारा वगैरे, खेळणीची स्टॉल आहे, नारळ वगैरे, ज्या सर्व प्रकारचे आपल्याला दोन्ही साईडने स्टॉल बघायला मिळतील. तर चला आता आपण स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपण बघतोय भंडारा आहे आणि ते बाळूमामांच्या आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात आहेत. फ्रेम आहे, इकडे फोटो फ्रेम आहेत बाळूमामांच्या. तसंच इकडे गंडे वगैरे आहेत, किचन वगैरे आहेत, तावीत आहेत, लहान मुलांच्या खेळण्या त्या स्टॉलवरती. आणि आपण आता दादांच्या स्टॉलवरनं उटी घेतलेली आहे, नारळ वगैरे. तर चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मेन गेटवर, श्री बाळूमामा देवालय आदमापूरला. आता आपण इथून आत जाऊया. आणि तुम्ही बघतात आहे भाविकांची खूप सारी गर्दी आहे. आणि इथे बाजूला बघितलात तर तुम्हाला इकडे चप्पलीचा स्टँड बघायला मिळेल. तर तुम्ही आलात तर इकडे चप्पल काढू शकतात. तर आता आपण इथून आत जाऊया. तर चला आता आपण मंदिरातून मित्रांनो बाहेर आलेलो आहे आणि ते आपल्याला श्री दत्तगुरू महाराजांचं मंदिर दिसत आहे. श्री गुरुदेव दत्त. आणि ही मंदिराची मागील बाजू आपण बघतोय. आता आपण इकडनं पुढे जातोय. संपूर्ण हा मंदिराचा परिसर आहे बाळूमामांच्या इकडे. पण मंदिर बघतोय संगमरवराचं बनवलेलं आहे. आता इकडे तुम्ही समोर बघू शकतात महाप्रसादाकडे जाण्याचा मार्ग आहे. तर तुम्हाला महाप्रसाद पाहिजे असेल तर तुम्ही इथून पुढे जाऊ शकतात महाप्रसादासाठी. जर तुम्ही धान्य वगैरे काही आणलं असेल ना देण्यासाठी तर तुम्ही इकडे जमा करू शकता धान्य वगैरे. तसंच तुम्ही इकडे समोर बघू शकता श्री बाळूमामा लाडू प्रसाद. इथे तुम्हाला लाडूंचा प्रसाद भेटेल आणि बाजूला इकडे पिण्याच्या पाण्याची सोयी केलेली आहे भाविकांसाठी. आपण इकडे बघतोय ती वरती आपण पुढे आलो तर बाजूला तुम्हाला इकडे लाडू पेढे वगैरे असे तुम्हाला इकडे स्टॉल बघायला मिळते. लाडू आणि इकडे आपण बघतोय सगळे भाविक जी प्रसादासोबत तुम्हाला अगरबत्ती भेटते. तर आपल्या इच्छा वगैरे असतील ना तर तुम्ही इकडे मागून अगरबत्त्या ठेवायच्या. तसंच समोरच आपल्याला इकडे दिलेला नारळ फोडला जातो, जो प्रसादाबरोबर नारळ असतो तो इकडे द्यायचा. ते फोडून वगैरे देतात. आणि तसंच इकडे भंडाऱ्यासाठी स्टँड लावलेला आहे. जर तुम्हाला भंडारा वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही इथून घेऊ शकतात.
तर आपण बघतोय अनेक भाविक इकडे असे पैसे लावतात आणि इकडे ही दानपेटी आहे आणि भंडारा लावून इकडे तुम्ही असे श्रद्धेने पैसे चिटकू शकतात. ज्याच्या नशीब असेल त्याची इकडे कॉईन चिटकतं. तर तुम्ही समोर इकडे चौकशी विभाग बघू शकतात. खोबरेल तेल विक्री सुरू, 70 रुपये अर्धा लिटर. तसंच इकडे सद्गुरू श्री बाळूमामा देवालय मार्फत सुविधा खालीलप्रमाणे आहेत. सुसज्ज भक्त निवासाची सोय आहे, अन्नक्षेत्र आहे, हॉस्पिटलची सुविधा आहे, मंगल कार्यालयाची सुविधा आहे, पार्किंगची सुविधा आहे. पंढरपूर येथे भक्तांच्या सोयीसाठी मठ आहे. ST बुकिंग सुविधा आहे. तुम्ही इकडे बघू शकतात ST बुकिंग सुविधा डिस्प्लेवर तुम्हाला दिसत आहे. कार्यालयीन संपर्क क्रमांक आहे. मुख्य कार्यालयाचा तुम्हाला इकडे कॉन्टॅक्ट नंबर दिसेल. तसंच भक्त निवास जर तुम्ही राहत असाल तर नक्कीच तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात. बघू शकतात की आता भंडारा लावला आहे आणि आता आपण निघालो आहे घरी जाण्यासाठी. इथून आता आपण बाहेर पडूया मंदिरातून.